बोला ना आता, बोला. काय तर मी राघव कर्णिकांकडे पेपर टाकणार नाही. आमच्या मालकाने सांगितलं राघव कर्णिकांकडे दूध टाकायचं नाही. आता काय म्हणतो तुझा मालक? मालकाने सांगितलं एवढं ऐकावं लागणारच ना. होय ना, न्यूज बघितलीस ना? मग जा आणि मालकाला सांग साहेबांवरचे सगळे आरोप खोटे आहेत म्हणून. तुझं काय रे? आता त्यांच्यावर आरोपच असे झाले होते, सगळे तसे वागत होते ना, म्हणून तुम्ही लोक अशा वागताय त्यांच्याशी? हा, स्त्रियांचा एवढा मान सन्मान करतात तर दुसऱ्या स्त्रीकडे बघणं शक्यच नाही. एखादी मुलगी जरी त्यांच्याकडे आली ना तर उलट ते तिला सांगतील की माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, मी अशा कुठल्याच गोष्टीत पडू शकत नाही. समजलं? तुम्ही लोक काय कोणाला काय ऐकवतोय? शांत राहा. नाही साहेबांनी ऐकलं पाहिजे. त्यांनी इतके दिवस आपण त्यांचं ऐकत होतो ना, आता कोणाची हिंमत आहे का वर्तवण करून बोलायची? हे बोला ना. बस बस माफ करा आम्हाला. नाही ठीक आहे, प्रसंग जसा होता, माझ्या नात्याच्या लोकांनीच माझ्यावर विश्वास नव्हता ठेवला. आपली तर ओळख पण नाहीये. तुम्ही सुटलात, अभिनंदन. थँक्यू. येतो साहेब. या तुमची कामं करा. काय तू कोणाला काय ऐकवतो? शांत राहा बरं. राघव राघव अभिनंदन. अरे थँक्यू. काल बातमी पाहिली तुझी? पाहिली? हा. बर बर. अरे शांत राहा, काय बोलू नकोस, कुणाला काय बोलू नकोस. चल येतो. हा राघव, अभिनंदन. आणि रिअली सॉरी, तुला बरंच काही बोललो मी. नाही ठीक आहे. कसं आहे माहितीये का, फक्त आता एवढं करा की म्हणजे असा प्रसंग कोणावरती आला तर त्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यक्रमातून वगळू नका. सोसायटीचाच भाग आहे ना. तुम्हाला वैयक्तिक संबंध ठेवायचे नसतील तर हरकत नाहीये, पण तो तुमच्यासोबत बरीच वर्ष राहिलेला आहे, त्याचं भान असू द्या. बस चल येतो. अभिनंदन. साहेबांनो मी काय म्हणतो, तुम्ही ना दूध घ्यायला खाली येत जाऊ नका. मी आणून देत जाईन वर. तुला काय कमी काम आहेत का? राहू दे ना. नाही साहेबांनो, तुम्ही मोठी माणसं, सगळ्यांनी आदर केला पाहिजे तुमचा. मी मोठा नाही रे, मी तुमच्यातलाच एक. जा तुझी कामं करता. लहाने पाटील डेरे ते कुठे आहेत? हा, तुम्ही दोघीच कशा काय आल्या? त्यांना सांगा ना यायला, की सांगा ती मुलगी सांगते या व्हिडिओ मध्ये माझा मुलगा निर्दोष आहे म्हणून. हा, तो व्हिडिओ कसा तुम्ही अगदी सगळीकडे चवीने फिरवलात आणि माझ्या मुलावर भांडण करण्यासाठी आला होता तुम्ही? हा, अहो तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. अहो तो व्हिडिओ हा पण व्हिडिओ व्हायरल करा ना. हा पण सांगा ना सगळ्यांना की माझा मुलगा निर्दोष आहे. ती मुलगी स्वतःच्या तोंडून सांगते, दिसत नाही का तुला प्रज्ञा? अहो काय दिवस आलेत हे? नाही म्हणजे जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटायला हवी यांना. अहो ह्या आहे ना, पुरुषांनी काही केलं नाही ना तरी असे घाणेरडे आरोप करतात. कशी बोलते बघा रे. तुझं नाही भलं होणार आहे पोरी, तुझं भलं नाही होणार आहे. माझ्या पोरावर दोषारोप करते. काय बोलतेस तू? किती अभिनंदन राघव भाऊजी. राघव, तुझं मनापासून अभिनंदन. तुझा या सगळ्यामध्ये काहीही हात नव्हता. आम्हाला सगळ्यांना वाटतच होतं की तू काहीही केलेलं नसणार आहेस. पण राघव, विनाकारण तुला खूप सहन करावं लागलं रे. म्हणजे आम्हीही खूप काही बोललो, त्याबद्दल सॉरी. हा ठीक आहे, हरकत नाही. पण राघव भाऊजी, आता आहे ना ही बातमी सगळीकडे ना व्हायरल होतीये. तुम्ही निर्दोष आहात हे जग जाहीर झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. अजून होते व्हायरल, सगळ्यांना सांगायचं. अरे राघव, काय सोसायटीचे मेंबर, आमचे नातेवाईक आम्हाला नाही ते प्रश्न विचारायचे. त्यांना काय उत्तर द्यायचं आम्हाला काही कळत नव्हतं. पण आता कोणाला उत्तर द्यायची काहीही गरज नाहीये, कारण तुझी बातमी पसरते आणि तू निर्दोष आहे हे सगळ्यांना कळतंय. अभिनंदन, खरंच तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू. तुम्ही अभिनंदन करायला आला, थँक्यू सो मच. आणि बघा, ती मुलगी योजना, जे काय तिने आरोप केलेले होते सुरुवातीला, काही असेल तिची परिस्थिती कारणीभूत असेल तिला, तर फार आता तिच्याबद्दल चर्चा नको आपण करूया. ठीक आहे राघवा, परिस्थिती मला नाही समजत. ती मुलगी दोषी आहे, तिचं चुकलंय एवढं मात्र खरं. चुकलंय की नाही आई? पण तिला दोषी बोलून, तिच्याबद्दल वाईट बोलून आपलं काही भलं होणार आहे का? कशाला उगीच बोलायचं? शांत राहा. आणि ऐका, आपण आलात, थँक्यू सो मच. आता कसं आहे, बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरात एक शांतता आम्हाला लाभलेली आहे, तर आम्हाला ती अनुभवायची. तर आपण गेलात तरी चालेल. राजू, म्हणजे नाही राघव, मला कळतंय की तुम्ही बऱ्याच दिवसानंतर टेन्शन मुक्त झालात आणि आता तुम्हाला वेळ द्यायला हवा. हा, आपल्याला निघायला पाहिजे. राजू, पण सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्या सोसायटीतल्या उरल्या सुटल्या मेंबरना काही काळजी नाही, जबाबदारी घे बाळा. ती मुलगी प्रत्यक्ष बोलतीये. अर्चना, सांगतो चला भाऊजी, आनंदी आनंदी असेल आतमध्ये. ऐक ना अर्चना, असेल ना, बोल ना आनंदीशी, बोल, मी यांच्याशी बोलते. बाळा ऐक ना, ते पाटलांना, ते सहस्त्रबुद्धांना पहिले सांग.
आनंदी ए काय झालं? मग रडतेस कशाला? हा गणपतीचं खूप काम बाकी आहे. 2 दिवसावर गणपती आलेत, माझं काहीच काम नाही झालंय पूर्ण. कसं करणार आहे मी हे काम? म्हणजे घरातलं आवरायचं, मग गणपतीची तयारी, माझ्याने नाही होत हे सगळं. मला जमणार आहे का? मी पूर्ण करू शकेन की मी हे काम? तू म्हणून रडतेस? अगं तू करशील, होईल सगळे व्यवस्थित. कसं करणार आहे मी? लोक ना मला फोन करायला लागलेत आता गणपती झाला की नाही म्हणून. मी काय सांगू त्यांना? नाही, तुमचा बाप्पा पूर्ण नाही झालाय, तुम्ही येऊ नका आता घ्यायला. मी माझं काम नाही पूर्ण करू शकले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. ऐक माझं, हे बघ, आता कालच एवढ्या मोठ्या टेन्शनमधून आपण बाहेर पडलेलो आहोत की नाही, आणि इतका ताण होता, त्यामध्ये तुझ्याकडून काम व्यवस्थित होत नव्हतं, पण तू प्रयत्न करत होतीस. आणि आता इतकी चांगली गोष्ट घडलेली आहे तर तू का निगेटिव्ह होते? सगळं होईल व्यवस्थित, ऑर्डर्स पूर्ण होतील. खरंच खूप चांगलं झालंय. इतकं मोठं संकट होतं ते गेलंय. पण काय होतंय त्यामुळे नाही, कोणी ना कोणी तुम्हाला भेटायला येतंय, आईंना भेटायला येतंय, मग त्यांच्यासाठी चहा ठेवा, घरातला आवरा, स्वयंपाक करा. खाली कधी जाणार माझी? गणपतीचं खूप काम मला करताच नाही येत. ऐक, हे बघ, घरातली सगळी कामं तू एकटीनेच पार पाडायची असा काही नियम नाहीये. आता सर्वात महत्वाचं काम काय? गणपती बनवणं. मग आधी ते करूया. हा, हे काय होईल रे, मॅनेज होईल सगळं. चल आनंदी, हे बघा, अहो चहा पण आटला, मी कसं देऊ ताईंना चहा? थांब, ये, मी बोलतो आईशी, ये. तू काय करतेस? मीच व्हिडिओ व्हायरल करते. हे आनंदी, चहा. आई ऐक ना, आई बाबा, चहाचं तुम्ही बघाल जरा, आम्ही स्टुडिओत चाललोय. हो 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 आजच्या दिवस. हो बघ. चल चल चल. बाई, स्वयंपाक तरी केलाय की नाही ना? सुलक्षणा, 2 दिवसावरती गणपती आलेले आहेत. आनंदी बिझी आहे ना. बाई हो, मग 2 दिवसांनी बाप्पा येणार घरात, थोडी कामं असतील हिला. बाई ग, विघ्नहर्त्या, सगळे विघ्न दूर केलीस रे बाबा. होऊ दे, तुझी सेवा होऊ दे माझ्या सुनेच्या हातून. स्वयंपाक पण अर्धवट केलाय मी. नाही नाही, थोडं करून येऊ का? पटकन येते, सगळ्यांना भूक लागेल. त्याची काळजी करू नकोस, आपण बाहेरून ऑर्डर करू शकतो जेवण. ऐक, जेवण महत्वाचं नाहीये, आता गणपती बनवणं महत्वाचं आहे. किती बाकी राहिलेत बनवायचं? 40. करू आपण, करू. चल. अरे राघव, आनंदी, बरं झालं इकडे भेटला. ते घ्या, लाडू घ्या, तोंड गोड करा, घ्या. कसले कसले लाडू? अगं, काल त्या मुलीने कबूल केलं ना की आपल्या राघववर केलेले आरोप खोटे होते म्हणून. ते याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकतो? मी अख्ख्या सोसायटीत लाडू वाटणार आहे. अरे, सगळ्यांना कळलं पाहिजे आपला राघव निर्दोष आहे. ते सगळ्यांना मी ती बातमी बघायला लावणार आहे. काय हो बाबा? आई सुद्धा सगळ्यांना घरी बोलून बातमी दाखवत बसली. अरे बरोबरच आहे ना, तिने आरोप केले, ती बातमी कशी सगळे एकमेकांना सांगत होते, दाखवत होते. मग आता ही बातमी आपण सगळ्यांना सांगायला हवी. ऐका ना बाबा, योजनाने आता कबूल केलंय ना सगळं, तर पुरे आता. राघव, अरे इतके दिवस घरात आपण कुठेतरी गेल्यासारखं वागत होतो आणि लोकही आपल्याला नीट वागवत नव्हते रे. मग आता आनंद झालाय तर तो नीट साजरा करायला नको का? चला चला माझ्या बरोबर, आपण लाडू वाटूया. नाही नाही, ऐका ना बाबा, अहो गणपतीचं खूप काम बाकी आहे माझं. मी सुद्धा तिला मदत करायला चाललोय. हो हो, तुम्ही दोघं निघा, ते काम जास्त महत्वाचं आहे. मी वाटतो लाडू सोसायटीत. सगळ्यात आधी या सेक्रेटरीच्या तोंडात कोंबतो. काय म्हणाला होता? तुमच्यामुळे सोसायटीला त्रास होतोय म्हणून ना. आता बघतो कसा त्रास होतोय ते. त्याच्या तोंडात लाडू कोंबतो आणि त्याला गप्प बसवतो. तुम्ही निघा निघा निघा, तुम्ही निघा निघा. हे बघा, इतके बाप्पा झाले. बोल आनंदी, कुठून सुरुवात करायची? काय काम करायचं मला सांग पटकन. बाप्पा, सगळं काम नीट होऊ दे बाबा. गणपती बाप्पा मोरया. बोल बोल पटकन बोल, काय करायचं? हे बघा, हे बाप्पा, हे सगळे बिना रंगाचे बाप्पा आहेत ना, त्याच रंगवायला घ्या. म्हणजे मी उद्या त्यांचे डोळे रंगवायला घे. हा, आणि जे रंगवून झालेत ना बाप्पा, त्यांचे मी डोळे संध्याकाळपर्यंत पूर्ण करेन.
आनंदी म्हणजे नेमकं मी काय करावं असं अपेक्षित आहे? रंगवणं. नाही आनंदी, तुझ्या माहितीसाठी सांगतो की हे रंगवणं म्हणजे चित्रकला हा जो विषय आहे ना, तो साधारणतः मी एक दुसरीत असल्यापासून सोडून दिला. का? थोडा नापास झालो होतो. माझं नापास झाला तुम्ही दुसरीत? तेच म्हणून आपल्या घरात तुम्ही रंगवलेलं, तुम्ही काढलेलं चित्र कधीच सापडलं नाही मला. कधी काढलंच नाही. म्हणजे तुम्हाला काहीच नाही जमत? तेवढंच नाही जमत फक्त. माझं मग आता काय कराल तुम्ही? मदत तर हवी अहो मला तुमची. मला इतर कुठलंही काय ते सोडून म्हणजे काय कराल? हा, एक मिनिट. काय काय? हे बघा, तुम्ही ना हे घ्या, हात पुढे करा. उंदीर मामा रंगवायला घ्या. काही नाही, एकच रंग द्यायचा असतो, बाकी बारीक कामी नंतर करा. ठीक आहे? चला कामाला लागूया. चला. म्हणजे असं का बघताय तुम्ही? नाही, मी कुठे बघतो, मी काम करत होतो. मदत करायची ना तुम्हाला? हो तर मग करा ना काम. हो ना. मी पटकन आलो आहे, फोन आलाय. हॅलो. हा, अचानक फोन केलात? हा, अभिनंदन राघव. अरे गणपतीला तर तुमच्याकडे धमाल असणार. अरे मी ऑफिसमध्ये सांगत होतो सगळ्यांना, राघव असं वागणं शक्यच नाहीये. अरे इतकी वर्ष ओळखतो आपण त्याला. नाही, पण हा विश्वास तुमच्या वागण्यात कधी दिसला नव्हता. अरे आता तुला सांगायला हरकत नाहीये. तुला माहिती आहे का आमच्यावरती किती प्रेशर होतं, क्लायंटचं, पत्रकारांचं. अरे आपले संबंध चांगले आहे ते दाखवता नाही आलं आम्हाला. यू नो ना कसं असते ते. मग आता गेलं प्रेशर, म्हणजे माझ्यावर असलेला विश्वास तुम्ही जगाला दाखवू शकता? अरे म्हणजे काय, त्या योजनांनीच तू निर्दोष आहे म्हटल्यावरती सगळंच मागे हटलं. हे बघा सर, योजनाने जे काही केलेलं होतं तिची काही कारणं होती, वेगळीच कारणं होती, आणि तिच्या नवऱ्याने पण तिला अंधारात ठेवलं होतं. अरे तुझा हाच मनाचा मोठेपणा मला खूप आवडतो. व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि हाच मनाचा मोठेपणा आमच्यासाठी पण दाखव. म्हणजे? हे म्हणजे आपल्या फर्म मध्ये परत ये. तुझ्यासारख्या हुशार वकिलाची गरज आहे. हा, भेटायला ये, बाकीचं भेटल्यावरच बोलू. नंतर बघतो. बघतो नाही, येच. मी वाट पाहतोय. हा, सरांचा फोन होता का? अभिनंदन करत होते, त्याने पुन्हा बोलवत. काय ग? काय ग? काय झालं? बोटची म्हटलं, हा बाप्पा ठेवत होता ना पाटाखाली, बोटाला आणि कापलं गेलं. पुंकर कशाला मारतायत? कापलं गेलं, रक्त येतंय. पुंकरने काय होणार आहे? बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, बरं होईल. हा, बरं होईल. त्रासामुळे रडते मी. उजव्या हाताला लागलाय माझ्या. उजव्या कसं करणार आहे मी काम? दुखतंय? नेमकं हातच लागायचं होतं का? कसं काम करणार आहे मी पूर्ण? अहो 40 गणपती बाकी आहेत.
हो. नाही हो, काय होतंय? तुम्ही एवढी तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं झालं? केली आता मी घाई, खूप काम बाकी केली घाई. कशासाठी घाई करायची? हे काम महत्वाचं आहे मला माहिती आहे आनंदी, म्हणून मी तुला मदत करायला आलोय ना. पण जर का तुला कुठे लागेल, त्रास होईल, ह्या गोष्टीचं तुला भान नसेल ना, मग मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे बघ, आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपण नंदूच्या आईला सांगूया की त्यांनी दुसरा कलाकार शोधावं म्हणून. अहो, त्रास होईल हा प्रश्न नाहीये, मला जमेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढी मोठी जाड पट्टी कोण बांधतं? मी कसं रंगवणार आहे बाप्पा असं एवढं? अरे पण जखम बघ ना केवढी मोठी आहे, मग एवढी पट्टी बांधावी लागणार. जखम काय उघडी ठेवायची मी? मग ती अजून काही त्रास झाला मग? पण बाप्पाचे डोळे रंगवायचे, किती नाजूक काम असतं माहितीये तुम्हाला? 1-1 मिलीमीटरच्या रेखोट्या असतात. कसं करणार मी एवढं? इथं तुम्ही इतकी जाड पट्टी कशासाठी बांधली आहे मला? काय आनंदी, हे बघ, तुझी कला, माझा हात, आपण दोघांनी मिळून रंगवूया ना बाप्पाचे डोळे. आनंदी, बाप्पाचे डोळे खरंच चांगले रंगवले गेलेत ना? म्हणजे माझ्याकडून काही चुकलं नाही ना? नाही, काही नाही चुकलंय. आज तुम्ही नसता ना तर आज हे काम पूर्ण नसतं झालं. मग मी पण आता शिकणार. पुढच्या वर्षीपासून मला सुद्धा ऑर्डर्स मिळायला लागतील. ठीक आहे. आता मग अशी कोणाचा फोन आला होता? सांगितलंच नाही तुम्ही. ऑफिस मधून फोन आला होता, म्हणत होते ये ऑफिसला, जॉईन हो, भेटूया आपण. मग का नाही गेलात तुम्ही? कसं जाणार होतो? हा, तू हे कामाचं इतकं टेन्शन घेऊन बसली होतीस, रडत होतीस, त्यानंतर हाताला इतकं लागलंय, तुला सोडून जाईन मी? अहो, बघितलं असतं काय करायचं ते. जायला हवं होतं तुम्ही. काय बोलतेस तू आनंदी? आनंदी,
या अख्ख्या काळात सगळ्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता, आपल्या घरातल्याने सुद्धा, काहींनी. तू एकटीच जिने माझ्यावर एक क्षण सुद्धा अविश्वास दाखवला नाही, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मग जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुला एकटं सोडून जाईन कधी?